माढा लोकसभा मतदारसंघात आता मोहिते पाटील हाती तुतारी घेणार की भाजपमध्येच राहणार याची चर्चा सुरूच आहे। पहिले 5 दिवस प्रचाराचा धडाका लावलेले मोहिते पाटील यांचा प्रचार गेल्या 2 दिवसांपासून थंडावल्यानं सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही कात्रीत सापडल्याचं दिसतंय। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मोहिते पाटील काय भूमिका जाहीर करतील याकडे भाजप आणि शरद पवार गट डोळे लावून बसला होता। मात्र मोहिते पाटील यांनी केवळ मतदारांचा कौल जाणून घेत असल्याची भूमिका घेतली आहे। यामुळे भाजप खासदार रणजित निंबाळकर आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात माढा लोकसभेची लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनिकेत रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकत्रित शिखर शिंगणापूर इथं शंभू महादेवाची पूजा केली होती। यावेळी आम्ही एकत्रित आलो हा योगायोग होता असं सांगत माढा लोकसभेला उमेदवार कोण हे 12 एप्रिल रोजी समजेल असं सांगत सस्पेन्स वाढवण्याचा प्रयत्न केला होता। माढा लोकसभेसाठी खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे 2 इच्छुक उमेदवार होते। माढा लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदारांनी आपलं वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्यानं भाजपकडून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यानंतर सुरू झालेलं मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचे नाराजी नाट्य राज्यानं पाहिलं। खासदार रणजित निंबाळकर यांना काम करण्यासाठी तसे 2.5 वर्ष मिळाले। पहिल्या 2.5 वर्षात राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानं त्यांची कोणतीही योजना मंजूर होत नव्हती। यानंतर मात्र सत्तांतर झाल्यावर निंबाळकर यांनी या 2.5 वर्षात कामाचा एवढा झपाटा दाखवला की पाण्याच्या योजना, महामार्ग, रेल्वेची कामं वेगानं मंजूर झाली। त्यामुळेच देशातील टॉप 10 खासदारांच्या यादीत त्यांचं नाव होतं। माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांनी आग्रह धरल्यानं भाजपनं मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र नाराज मोहिते पाटील यांनी सुरुवातीला गाव भेटींचा जोरदार धडाका लावल्यानं मोहिते पाटील आता शरद पवार गटात जातील अशी चर्चा सुरू होती। मात्र मोहिते पाटील यांच्याशी शरद पवार गटातील मध्यस्थांच्या मार्फत चर्चा होऊनही मोहिते पाटील यांनी ठोस भूमिका घेतली नाही। त्यामुळे शरद पवार यांनी राज्यातील धनगर समाजाला खुश करण्यासाठी रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासाठी जागा सोडण्याची भूमिका घेतली। आता माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवताना भाजपनंही विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्याच पाठीशी पूर्ण ताकद उभी करण्यास सुरुवात केली आहे। शरद पवार यांच्याकडूनही रासपासाठी उमेदवारी निश्चित करून धनगर मताला आपलंसं करायचा प्रयत्न सुरू केलाय। उमेदवारीचं काय होणार हे 12 एप्रिल रोजी समजेल असं सांगणारे मोहिते पाटील हे आता काय करणार याची उत्सुकता असली तरी येत्या 2 दिवसात भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मोहिते पाटील यांनी योग्य वेळी निर्णय न घेतल्यानं आता त्यांना शांत राहण्याची वेळ आलेली आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।